अशोक करात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड. छापेमारीत ईडीला कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले. पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातनं देखील 42 लाखांची रोख रक्कम जप्त. प्रकाश पोफळे खरातचा सीए, ललित पोफळेचे वडील. बोंदू खराच्या फार्म हाऊसची ईडीकडनं 12 तास तपासणी. काल सकाळी 7 वाजल्यापासून ईडी फार्म हाऊसवरती कारवाईसाठी दाखल झाली होती. मंदिरातील पुजारी, कर्मचारी यांची देखील ईडीकडनं चौकशी. बोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे. नाशिक, पुण्यासह शिर्डीत ईडीची छापेमारी. नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी आणि पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छापे. बोंदू खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकरांची चौकशी. खात्यातनं 2,40,00,000चा व्यवहार झाल्याची माहिती. हे खातं मी उघडलं नसल्याचा प्रतिभा चाकणकर यांचा जबाब. खरात संबंधित प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर खोटं बोलतायत. खरात आणि प्रतिभा चाकणकरांमध्ये 236 वेळा कॉल्स झाले. अंजली दमानी यांचा आरोप. 236 पैकी 17 कॉल्स खरातना प्रतिभा चाकणकरांना केलेत. दमानी यांचा दावा. खरातच्या कॉल लिस्टमधील नावं ऐकून धक्का बसेल असे हे ते राजकारणी आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. तर खरातच्या कॉल लिस्टमध्ये आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्यांपासून डेप्युटी कलेक्टरचा देखील समावेश असल्याचं वक्तव्य. बोंदू अशोक खरातची आलिशान गाडी ईडीकडनं जप्त. क्रेटा आणि एक मर्सिडीज गाडी ईडीकडनं जप्त. बोंदू खरातच्या कारसह मालमत्तेवरती कारवाई. तर शिवनिका संस्थांमधून महत्वाची कागदपत्र जप्त. खरात संबंधित समता पतसंस्थेची ईडीकडनं 12 तास चौकशी. 100 बनावट खात्यांची संबंधित कागदपत्र ईडीनं ताब्यात घेतली. समता पतसंस्था व्यवस्थापक मिलिंद बनकरांचाही कसून चौकशी. खरात प्रकरणात कारवाईचा हेतू समजायला हवा. 2 पक्ष अडचणीत. केवळ राजकीय हेतू समोर ठेवून फायदा घेण्यासाठी कारवाई आहे की खरातवरती खरंच कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. खरात प्रकरणात आलेला हवाला अँगल म्हणजे माफिया प्रकार. या प्रकरणात कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये. बोंदू खरातच्या व्यवहारावरनं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात 6 आरोपी वैष्णवी चैनानी हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी. 78 ईमेल आणि 22 कॉल संशयित आरोपी आणि मॅनेजर अश्विनीमध्ये झाल्याची माहिती. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचे नेटवर्क तयार करून भोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय. टीसीएसच्या नाशिक शाखेतील तक्रारी आणि आरोप अत्यंत चिंताजनक. प्रकरणाला अत्यंत गांभीर्यानं घेतलं जात आहे. नाशिक धर्मांतरण प्रकरणावरून टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचं निवेदन. गाव आणि शहरांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. नाशिक धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणावरती श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. गोष्ट छोटी मोठी असली तरी सरकार कारवाई करणार. श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. डिलिमिटेशन संदर्भात 15 तारखेला दिल्लीमध्ये विरोधी पक्षांची बैठक. राऊतांची माहिती. मतदारसंघाची पुनर्रचना सर्व पक्षांच्या चर्चेनंतर झाली पाहिजे. भाजप स्वतःचाच फायदा बघून धोरण ठरवतं. राऊतांची भाजपवर टीका. महिला आरक्षण नव्हे तर डिलिमिटेशन हा खरा मुद्दा. सोनिया गांधींची लेखलीच. केंद्र सरकारवरती टीका. केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनावरती सोनिया गांधींची टीका. डिलिमिटेशन मुद्दा संविधानासाठी धोकादायक. सोनिया गांधींचं वक्तव्य. ठाण्यामध्ये आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यात अटक. काळी जादू, पूजाविधी, 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा आमिष दाखवून 1,66,50,000ची फसवणूक. मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी. पुण्यात भोंदूबाबानं महिलेवरती अत्याचार करून 50 लाखांना फसवलं. कौटुंबिक वादावरती तोडगा काढण्याचा आमिष दाखवून महिलेवरती अत्याचार. भोंदूबाबा विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल. पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार. राजू शेख या तरुणाकडनं अजय म्हस्के असं नाव वापरून तरुणीची फसवणूक. तरुणीसोबत मंदिरात लग्न करून मुस्लिम तरुणांना 2.5 लाख रुपये उकळले. अमरावतीच्या परतवाडामधील मोहम्मद अयाज, मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकावरती अनेक तरुणींना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. तरुणांना 180 तरुणींचं लैंगिक शोषण करून 3.5चे व्हिडिओ व्हायरल केले. अनिल बोंडेंचा आरोप. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी. महानगरपालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी गैरसोय टाळण्यासाठी संपूर्ण नियोजन. दादर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी असल्यामुळे दादर आणि आसपासच्या परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात ठेवण्यात आलाय. वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल तर गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही प्रमुख रस्ते बंद.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं वांद्रे सिलिंगवरती रोषणाई. मुंबई जयंतीनिमित्तानं उत्साहाचं वातावरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं वरळीत आमदार आदित्य ठाकरेंकडून अभिवादन. बीडीडी चाळीतल्या आंबेडकर भवनात पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं नागपूरकरांची संविधान चौकात रॅली. नागपुरातील संविधान चौकात मोठ्या संख्येनं अनुयायी एकत्र जमले. छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं मोठा उत्साह. मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी एकत्रित जमले. पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आज शहरामध्ये जड वाहनांना 24 तास प्रवेश बंदी. अत्यावश्यक सेवेतील वाहनं आणि पुणे बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक वगळता इतर सर्व अवजड वाहनांसाठी नियम लागू असणार. अकोला महापालिकेत भाजप आणि शिंदे सेनेत वाद. भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका एकमेकांच्या अंगावरती धावून गेले. विकास कामांच्या दर्जावरून आमनेसामने विजय अग्रवालांनी शिवीगाळ केल्याचा सागर भारुका यांचा आरोप. लातूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेत गटबाजी. कार्यकर्ते नाराज. जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी. निलंगामधील सभेत नाराज कार्यकर्त्यांची आमदार मंगेश कुडाळकर यांच्यासमोर घोषणाबाजी. ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत खासदार ओमराजे यांचे जुने फोटो व्हायरल करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा ओमराजे निंबाळकरांचा इशारा. बीडमध्ये ओबीसी संघटनांचं धरणं आंदोलन. जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद घेत नसल्याचा आरोप. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची आंदोलकांची मागणी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि नवारियन एनर्जी दरम्यान सामंजस्य करार. करारामुळे 1200 मेगावॅट वीज निर्मिती होणार. प्रकल्पामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत देशात अग्रेसर ठरणार. नागपुरात घरपोच गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे एजन्सीला निर्देश. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश. गॅस कंपन्यांकडून एजन्सीला सुरळीत पुरवठा असल्याची माहिती. नागरिकांना रितसर बुकिंग करण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन. पुणे सोलापूर विमानसेवा 1 मे पासून सुरू होणार. त्यामुळे पुण्याहून सोलापूरला अवघ्या 40 मिनिटात पोहोचता येणार. पुणे विमानतळावरून सोलापूरसाठी सेवा देणाऱ्या स्टार एअर कंपनीला स्टॉक मंजूर. पुणे शहरातला पाणीपुरवठा 16 एप्रिलला बंद असणार. विद्युत पंपिंग आणि स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार. तर 17 एप्रिलला कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती. येत्या काळात पीएमआरडीए क्षेत्रात तुकडेबंदी रद्द करण्याच्या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात लवकरच बैठक. पुनर्वसन मंत्री आणि विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याची बावनकुळेंची माहिती. मुंबईतल्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील एका पार्टीत विषबाधेमुळे 2 जणांचा मृत्यू. वनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 5 जणांना अटक. पार्टीमधील ड्रिंक आणि खाद्यपदार्थामुळे अनेकांना त्रास. संबंधित पार्टीत ड्रग्जचं देखील सेवन करण्यात आल्याचा आरोप. अंबरनाथ चिंचवली कोपऱ्याची वाडीतील आरएमसी प्लांट सील. आदिवासी नागरिकांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांची कारवाई. प्लांटमुळे आदिवासी वाड्यात वायू प्रदूषण होत असल्यामुळे नागरिकांनी तक्रार केली होती. बदलापूरमधील टाटा पॉवर वीज प्रकल्पाला जागा देण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता. कात्रप क्रीडा संकुलाची 4 एकर जागा टाटा पॉवरला देण्यात येणार. निर्णयानंतर आमदार किसन कथोर यांनी मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगरात पीएफ ऑफिस समोर ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन. पेन्शन वाढ तसंच डीएमध्ये वाढ करण्यात यावी यासाठी आंदोलन. आंदोलनामध्ये शेकडो ज्येष्ठ नागरिक सहभागी. चंद्रपुरातील वरोरा शहरालगत कॉटन जिनिंगला भीषण आग. जिनिंगला लागलेल्या आगीत कोट्यवधींचा कापूस जळून खाक. सोलापूरच्या चिखलठाण्यात विनापरवाना बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सामोपचारानं हटवला. विनापरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या शासकीय निरीक्षण गृहाचे प्रभारी अधीक्षक कपिल कांबळेंना 30,000ची लाच घेताना अटक. एसीबीनं कांबळेंना अटक केली आहे. कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी अहवाल वरिष्ठांकडे सुरळीत पाठवण्यासाठी लाच मागितली. जालन्यातील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेवरती आरबीआयचे निर्बंध. पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध. पैसे काढणं आणि ठेवी स्वीकारण्यासही मनाई. चंद्रपूरच्या गुंजेवाही शिवारात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. मोहफुलं वेचण्यासाठी गेलेल्या वत्सला बाडगुरे यांच्यावरती वाघाचा हल्ला. 18 दिवसात वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू. रायगडच्या इरशाळवाडीमध्ये ट्रेकसाठी गेलेल्या तरुणाचा 300 फूट दरीमध्ये पडून मृत्यू. भिवंडीतील सोलो ट्रेकर आकाश वाघमोडेचा मृत्यू.
अवकाळी गारपीट आणि वादळी पावसामुळे शिंदखेडा तालुक्यात 4,000 हेक्टरवरती पिकांचं नुकसान. कर्मचारी कमी असल्यामुळे पंचनामे 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करणार. तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदे यांची माहिती. नंदुरबारमध्ये नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण. 63 गावातील 952 शेतकऱ्यांच्या 832 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अहवाल प्रशासनाकडे पाठवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. जळगावात वाढत्या उष्णतेमुळे केळी पिकाला फटका. उन्हाळी लागवड केलेल्या केळी पीक खराब होत असल्यामुळे शेतकरी संकटात. कृषी विभागानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. वर्धा जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा शेती कामांवरती परिणाम. उन्हामुळे शेतात दुपारच्या सुमारास कामांना ब्रेक. शेतकऱ्यांकडून सकाळच्या सुमारास शेतीची कामं करण्याचा प्रयत्न. नांदेड जिल्ह्यामध्ये तापमान 40 पार. वाढत्या उष्णतेचा केळी बागांना फटका. केळीच्या बागा करपून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्यात मका कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सतर्कता. बदलत्या हवामानामुळे चिंता वाढली. गोंदियाच्या निलज रामघाट परिसरात जंगली हत्तींचा धुमाकूळ. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जंगली हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करावा. शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. अकोला ते बार्शी टाकळी रस्त्यावरती 15 ते 20 फूट पाण्याचे फवारे. लाखो लिटर पाणी वाया. यवतमाळमध्ये सरकारनं प्रतिबंधित केलेल्या बीटी बियाणाची विक्री करताना दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.